आज 19 जून म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन। वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे काल पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एक व्यंगचित्र सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आलं होतं आणि या व्यंगचित्राची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे। शिवसेनेचा आजचा वर्धापन दिन उद्धव ठाकरे हे पण साजरा करणार आहेत आणि एकनाथ शिंदे हे पण साजरा करणार आहेत, म्हणजे दोन वर्धापन दिन शिवसेनेचे साजरे होतील। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा वर्धापन दिन हा उरळीत साजरा केला जाणार आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्या पक्षाची भविष्यातील राजकारणाची दिशा अगदी स्पष्ट केली असं दिसते किंवा तसं म्हणावं लागेल। हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी अशी टॅगलाईन आणि भगवा ध्वज खांद्यावर घेऊन वाघासोबत चालणारे एकनाथ शिंदे असं व्यंगचित्र शिवसेनेतर्फ सोशल मीडियावरती पोस्ट केले गेलं। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत भरघोस प्रचंड मते मिळाली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फार थोड्या जागांवर समाधान मानावं लागलं किंवा फार असं काही मोठे यश मिळवता आलं नाही। त्यामुळं या व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डिवचण्याचा एक प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जायचं आता बोलत जात आहे। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। शिवसेनेच्या आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या शिवसेनेतील महत्त्वाचे नेते हेच जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांना संबोधित करतील। येत्या काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणुका या तोंडावर असतानाच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशा दोन्ही शिवसेनेसाठी आजचा हा वर्धापन दिवस किंवा वर्धापन दिन खूप महत्त्वाचा आहे। येत्या काळात राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या भाषणाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर महाराष्ट्राची जनता एकनाथ शिंदे यांच्या आणि त्यांच्या शिवसेनेच्या पाठीशी उभी असल्याचं सिद्ध झालं आहे असं एकनाथ शिंदे यांनी वारंवार त्यांच्या भाषणात सांगितलं आहे किंवा ते सांगत असतात आणि तोच आशय घेऊन हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आलं आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि हिंदुत्व सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्याचा आरोपही वारंवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात येतोय। त्यामुळेच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना डिवचण्यासाठी मुद्दामून हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आल्याची चर्चा आता सगळीकडे होत आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।